चला रे, बघायचं आपल्याला मिश्रण. आवाज येतोय? मिश्रण 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 तुम्हाला ना द्रावण पण दिलं जातं माहिती का? बेसिक बघूया थोडस. द्रावण म्हणजे काय? द्रावण म्हणजे काय? समजा मीठ आहे, मीठ प्लस पाणी, मीठ प्लस पाणी लक्षात ठेवायचं. म्हणजे मीठ कसं असतं तुमचं घन असतं आणि प्लस पाणी कसं असतं द्रव असतं लक्षात ठेवा. म्हणजे एक घन आहे आणि एक लक्षात ठेवा द्रव आहे, त्याला म्हणायचं द्रावण. त्याला काय म्हणायचं? द्रावण. द्रावण आपण सायन्स मध्ये शिकतोच. द्रावण म्हणजे काय लक्षात ठेवायचं? मीठ आणि पाणी. म्हणजे एक पदार्थ घन आहे आणि एक पदार्थ कुठला तुमचा द्रव असेल तर लक्षात ठेवा त्याला म्हणायचं द्रावण त्या ठिकाणी. आता मिश्रण कशाला म्हणायचं? मिश्रण बोला, मिश्रण कशाला म्हणायचं? समजा दूध आहे, दूध प्लस पाणी, दूध प्लस काय तुमचं? पाणी. म्हणजे दूध हा तुमचा घन पदार्थ नाही, दूध हा तुमचा कुठला आहे? द्रव पदार्थ आहे आणि पाणी पण तुमचा द्रव पदार्थ आहे. याचा अर्थ राजा, द्रव प्लस द्रव जर असेल तर त्याला म्हणायचं मिश्रण. त्याला काय म्हणायचं? मिश्रण. त्याला म्हणायचं मिश्रण राजा. ओके. समजा तुमचं मिश्र धातू आहे, मिश्र धातू. मिश्र धातू कशाला म्हणायचं? तर एक पहिला पदार्थ घन आहे आणि दुसरा पदार्थ पण घनच आहे लक्षात ठेवा. म्हणजे पहिला पदार्थ पण घन आणि दुसरा पदार्थ पण घन असेल तर त्याला म्हणायचं मिश्र धातू. ह्या तीन कन्सेप्ट क्लिअर का? द्रावण म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय आणि मिश्र धातू म्हणजे काय, ह्या तीन कन्सेप्ट क्लिअर का? आता पुढचं आहे आपलं प्रमाण. नेमकं प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे काय? आपण म्हणतो ना ह्या ज्यामध्ये एवढं प्रमाण आहे, मग नेमकं प्रमाण म्हणजे काय? समजा एखादं मिश्रण आहे, समजा हे तुमचं मिश्रण आहे, दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे. म्हणजे एखाद्या मिश्रणामध्ये, एखाद्या मिश्रणात, एखाद्या मिश्रणात समजा एखादं मिश्रण आहे, एखाद्या मिश्रणामध्ये एखादा भाग आहे कुठला. आता समजा हे मिश्रण दूध आणि पाणी आहे. एखाद्या मिश्रणामध्ये एखाद्या भागाच्या उपस्थितीला म्हणजे एखादं मिश्रण आहे आणि त्या मिश्रणामध्ये एखादा भाग किती उपस्थित आहे त्याला म्हणायचं प्रमाण. त्याला काय म्हणायचं? प्रमाण. प्रमाण म्हणजे लक्षात ठेवा एखाद्या मिश्रणामध्ये एखादा भाग किती उपस्थित आहे तिथं त्याला म्हणायचं प्रमाण. मिश्र धातू दोन्ही लक्षात घन घन पदार्थ असतात. मिश्रणामध्ये दोन्ही पदार्थ लक्षात द्रव आणि पाणी असतात आणि द्रावणामध्ये लक्षात ठेवायचं एक पदार्थ घन असतो आणि एक पदार्थ काय असतो? द्रव असतो. म्हणजे याचा अर्थ मीठ आणि पाणी. हे बेसिक क्लिअर करे बाबा. चला हे बेसिक फक्त लक्षात असू द्या, हे काय परीक्षेला विचारत नाही ते, पण आपल्याला कळालं पाहिजे की आपण शिकतोय. म्हणजे नेमकं द्रावण म्हणजे काय, द्रावण म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय माहित पाहिजे, मिश्र धातू आणि प्रमाण म्हणजे नेमकं काय. आपण म्हणतो की ह्या घटकामध्ये एवढं प्रमाण आहे, नेमकं प्रमाण म्हणजे काय, तर एखादा घटक लक्षात ठेवा त्या मिश्रणामध्ये उपस्थित किती आहे त्याला म्हणून जावा प्रमाण. चला जाऊया पुढच्याकडे. चला टाईप क्रमांक 1 बघायचंय, सर्वसाधारण प्रश्न. सर्वसाधारण प्रश्न बघायचे आहेत. घ्या पहिला क्वेश्चन. 15 लिटर द्रावणामध्ये 40% साखर आहे, त्यामध्ये अजून 3 लिटर पाणी मिसळले
बघा जमते का रे? 15 लिटर द्रावण आहे आपल्याकडे. 15 लिटर द्रावणामध्ये आपल्याकडे काय काय माहिती आहे का? साखर आहे. 15 लिटर द्रावणात साखर आहे आणि पुन्हा काय आहे तुमचं? पाणी आहे राजा. 15 लिटरचं द्रावण आहे आणि 15 लिटरच्या द्रावणामध्ये साखर आहे आणि ती म्हणते 40% साखर आहे. जर 40% साखर असेल तर पाणी किती टक्के असणार तुमचं? 60%. साखर जर लक्षात ठेवा 40% असेल, 15 लिटर द्रावण म्हणजे टोटल 100%. जर साखर 40% असेल तर पाणी किती असणार तुमचं? 60% राजा. ती म्हणते अजून 3 लिटर पाणी ओतले. अरे 40% साखर आहे, 15 लिटर पाणी. मला सांगा साखर किती आणि पाणी किती 15 मध्ये ते काढा. समजा मी 15चा 40% काढला. 15चा 40% टक्के म्हणजे खाली आले 100. 0 0 कॅन्सल. 5 2 10, 5 त्रिक 15. बे 1 बे, बे 2 4, 3 2 किती आलं? 6. 6 लिटर काय आले तुमचं? साखर आली. 6 लिटर साखर आलं. जर 15 पैकी 6 जर साखर असेल तर पाणी किती असणार तुमचं? 9 लिटर असणार. पाणी किती असणार तुमचं? 9 लिटर असणार राजा. ती म्हणते अजून 3 लिटर काय केलं तुम्ही? पाणी टाकलं. अजून 3 लिटर पाणी टाकलं. मला सांगा 3 लिटर पाणी टाकलं तर टोटल द्रावण किती होणार आहे तुमचं? 18च होणार. आणि 18 मध्ये तुमचं लक्षात ठेवा साखरेचं प्रमाण किती आहे तुमचं? 6 आहे. तर विचारले द्रावणात साखरेचं प्रमाण किती? तर काय करायचे पुढची स्टेप बघा आता. वरती लिहायचं साखर. साखर किती आली रे तुमचे? 6 लिहायची. खाली लिहायचं पाणी. पाणी किती आहे? 3 आहे. बरोबर का रे? ती म्हणते अजून 3 लिटर काय केलं? पाणी मिक्स केले. म्हणजे समजा की आता तुमच्याकडे ती पाणी 3 ऍड करताय तुम्ही. पाणी 3 ऍड केलं तर नवीन द्रावणामध्ये साखरेचं प्रमाण किती टक्के आहे का काय? विचार. एक मिनिट टक्के आहे का काय? हा सांग प्रमाण किती टक्के? टक्के असा शब्द लावायला पाहिजे. पहिलं तुमचं पाणी 9 होतं. पाणी नव्हतं 6 होतं तुमचं. टक्क्यामध्ये काढायचं बरं का आपल्याला. याचा अर्थ तुमचं पहिलं द्रावण किती होतं? पाणी तुमचे लक्षात ठेवा 9, साखर तुमचे 6, टोटल तुमचे किती होते? 15. आता 15 मध्ये तुम्हाला पाणी ऍड करायचंय. पाणी ऍड करायचं म्हणजे तुमचं 3 ऍड केलं. 15 आणि 3 किती आलं तुमचं? 18. आपण ऍड काय केलं माहिती आहे का? पाणी ऍड केले 3 लक्षात ठेवा. म्हणजे टोटल मिश्रण झालं 18. 18 पैकी अल्कोहोलचं म्हणजे सॉरी अल्कोहोल ना साखरेचं प्रमाण. साखर किती आपल्याकडे? ती 6. साखरेमध्ये काही बदल होणार नाहीये कारण पाणी आपण फक्त 3 ऍड केले. 9 आणि 3 किती आले? 12. 12 टोटल 18. आता नवीन मिश्रण जे तयार झालं ते 18चं झालं. 18 मध्ये साखर किती असणार? 6 असणार. मग विचारले टक्क्यामध्ये गुणली करायचं 100. 6 1 6 साइन त्रिक 18. 3 त्रिक 9 राहिला 1. 3 त्रिक 9 राहिला 1. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 33.33%. नवीन द्रावणामध्ये साखरेचं प्रमाण लक्षात ठेवायचं किती आलं तुमचं? 33.33%. फक्त इथं बदल करून घ्या. साखरेचे प्रमाण किती टक्के आहे असं म्हणा. चला क्लिअर करे बाबा. पुढचा क्वेश्चन. वाळू आणि लोखंडाच्या 10 किलोग्रॅम मिश्रणामध्ये लोखंड 20% आहे. त्यामध्ये अजून किती वाळू मिसळायला पाहिजे जेणेकरून लोखंडाचे प्रमाण 10% होईल? लोखंडाचं प्रमाण 10% झालं पाहिजे. मग तुम्हाला वाळू किती मिसळायला पाहिजे अजून? समजतंय का रे? चला बघा. वाळून लोखंडाच्या 10 किलोग्रॅमचं मिश्रण आहे. 10 किलोग्रॅम मिश्रणामध्ये काय काय आहे? वाळू आहे. इथं वाळूच्या जागी लोह म्हणा. लोखंड आहे ना लोखंड. लोह म्हणा लोह. लोखंड नका लोह म्हणा लोह. लोहाचे प्रमाण मुळे आपल्याकडे ती मिश्रण जे आहे ते मिश्रण 10 किलोग्रॅमचं आहे. त्यामध्ये वाळू आहे आणि काय तुमचं लोह आहे. मिश्रणामध्ये 20% लोह आहे. 20% काय तुमचं लोह आहे. जर 20% लोह असेल
तर राहिलेलं 80% काय असणार तुमची वाळू असणार. 80% वाळू असणार. मग 10 किलोग्रॅम मध्ये लोह किती काढा? 10 गुणाकारामध्ये 20% करायचं. टक्के म्हणजे खाली 100. 0 0 0 कॅन्सल झाले. आले तुमचे 2 राजा. 10 मध्ये 2 किलोग्रॅम काय आलं तुमचं? लोह आलं. मग राहिले 10 वजा 2 केलं. 10 वजा 2 केलं. आलं किती? 8. 8 किलोग्रॅम काय आली तुमची? वाळू आली. 8 किलोग्रॅम काय आली तुमची? वाळू आली. ती म्हणते अजून किती वाळू मिसळायला पाहिजे? वरती लिहायचं तुमचं वाळू. वरती लिहा वाळू. वाळू किती आहे तुमची? 8 आहे. 8 लिहिलं. अजून किती मिसळायला पाहिजे? एक्स मिसळली तुम्ही. ती म्हणते अजून किती मिसळायला पाहिजे? वाळू आपल्याकडे 10 पैकी 8 आली. 8 मध्ये अजून किती मिसळायला पाहिजे? एक्स मिसळली. खाली लिहायचं लोह. लोह आहे तुमचं 2. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. लोह 2 किलोग्रॅमच राहणार तुमचं. आणि ज्या वेळेस लक्षात ठेवा तुम्ही वाळू मिसळताय काही, म्हणजे वाळू मिसळायला पाहिजे. मी वाळू एक्स मिसळली, लक्षात किलोग्रॅम मिसळली, त्यावेळेस तुम्हाला लोहाचं प्रमाण 10% होते. लोह खाली आहे याचा अर्थ खाली 10% लिहायचं. जर लक्षात ठेवा वाळू तुम्ही मिक्स केली, जर वाळू मिक्स केली तर लोहाचं प्रमाण 10% होते. लोहाचं प्रमाण 10% होत असेल 100 पैकी, तर 90% काय असणार तुमची? वाळू असणार. 90% वर वाळू येणार तुमची. आता एक कॅल्क्युलेशन करा फक्त. शून्याला 0 कॅन्सल झाला. क्रॉस मध्ये गुणाकार केला. 8 अधिक x आलं. बरोबर. ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार केला. 9 2 18 आला. x बरोबर 18 हाय असलेलं. 8 प्लस मध्ये तिकडे काय होईल तुमचा? मायनस होऊन जाईल. x बरोबर 18 मधून 8 गेले 10. म्हणजे अजून तुम्हाला किती किलोग्रॅम वाळू मिक्स करायला पाहिजे? 10 किलोग्रॅम. ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा 10 किलोग्रॅम वाळू अजून तुम्ही मिक्स करचाल, त्यावेळेस त्या नवीन मिश्रणामध्ये लक्षात लोहाचं प्रमाण किती होणार तुमचं? 10% होणार. क्लिअर करे बाबा. चला जाय का पुढं. जाऊया का रे. तिसरा प्रश्न. अल्कोहोल आणि पाणी यांच्या 40 लिटरच्या मिश्रणात 25% अल्कोहोल आहे. त्यामध्ये अल्कोहोल किती लिटर कमी टाकायला पाहिजे, म्हणजे कमी करायला पाहिजे, जेणेकरून लक्षात ठेवा ते 20% होईल. ते म्हणजे अल्कोहोलच लक्षात ठेवायचं. किती कमी करायला पाहिजे जेणेकरून ते 20% होईल तुमचं? अल्कोहोलच 20% होणार आहे. बेसिक बेसिक क्वेश्चन नुसार जातोय. जमतंय का रे? अरे अल्कोहोल आणि पाणी, अल्कोहोल आणि पाण्याचं लक्षात ठेवा मिश्रण जे आहे ना, ते मिश्रण किती आहे तुमचं टोटल? पेन दुसरा घेतो. 40 लिटरचं मिश्रण आहे. 40 लिटर मिश्रणामध्ये काय काय बघा. अल्कोहोल आहे आणि काय तुमचं? पाणी आहे. मिश्रणात 25% अल्कोहोल आहे. जर 25% अल्कोहोल असेल तर राहिलेलं 75% पाणी असेल. बरोबर का रे? मग अल्कोहोल किती आहे 40 मध्ये? तर 40चा 25% काढून घ्या. 25% टक्के म्हणजे खाली आलं 100. 25 एके 25, 25 चोक 100, 4 एके 4, 4 शून्य 0. अल्कोहोल जे आलं ना ते आपलं किती आलं तुमचं? 10 आलं.
10 लिटर अल्कोहोल आलं. जर 10 लिटर अल्कोहोल आलं असेल तर पाणी किती? तर लक्षात ठेवा टोटल 40 आहे. 40 मधून 10 गेले. 40 मधून 10 जर गेले तर राहिले कोणते तुमचे 30. 30 लिटर काय आलं बाळाओ पाणी आलं. अल्कोहोल 10 आहे. 25% म्हणजे 10. राहिलेलं 75% म्हणजे 30 तुमचं. ती काय म्हणते माहिती का? त्यामध्ये आता काय करायचं माहिती का? अल्कोहोल किती लिटर कमी करायला पाहिजे? अल्कोहोल कमी करायचं. मग वरती लिहितो मी अल्कोहोल. आता अल्कोहोलचं किती आहे आपल्याकडे? ती 10 आहे. 10 मधून कमी करायचं समजा मी 1 लिटर कमी करतो. अल्कोहोल आता आपल्याकडे ती 40 मध्ये 10 आहे. ती म्हणते किती कमी करायला पाहिजे अल्कोहोल? मग मी काय केलं? 1 लिटर कमी केलं. खाली लिहायचं तुमचं पाणी. पाणी किती आहे? 30 आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा अल्कोहोल काही कमी करताय लिटर कमी करताय त्यावेळेस त्याच प्रमाण म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होतंय? 20% होते लक्षात ठेवा. याचा अर्थ अल्कोहोल वरती लिहिले बरोबर इथं 20% लिहायचं. जर तुम्ही 10 मधून अल्कोहोल काही कमी केलं तर त्याचं प्रमाण 20% होते. म्हणजे पाण्याचं प्रमाण 100 मधून 20 गेला राहिला किती? 80%. हे कॅल्क्युलेशन करायचं फक्त तुम्ही. चला शून्याला शून्य गेला बे एक बे बे चोक 8. 4 ने इकडे क्रॉस गुणाकार करा तुमचा. 10 आणि 4चा गुणाकार केला 40 आला. वजा 4 एक आलं. बरोबर हाकडे क्रॉस मध्ये गुणाकार केला 30 आला राजा. 40 लिहिलं 40 हा 30 प्लस मध्ये इकडे होईल तुमचा मायनस. हा -4 आहे तिकडे होईल तुमचा +4. 40 वजा 30 केलं आले 10. 10 बरोबर आले 4 एक राजा. 4 एके 4 4 दोन्ही 8. राहिला 2 वरचा 0 दिला पण 4 पंचे 20. 2.5 बरोबर x. म्हणजे अजून किती लिटर अल्कोहोल कमी करायला पाहिजे? 2.5 लिटर अल्कोहोल कमी करायला पाहिजे जेणेकरून त्या अल्कोहोलचं प्रमाण नवीन द्रावणामध्ये किती टक्के होईल? 20% होईल. समजते का रे? जाऊया पुढं. क्लिअर का? 3 क्वेश्चन क्लिअर का मला सांगा? जास्त क्वेश्चन नाहीत बरं का आपल्याकडे, ते लक्षात ठेवा. 3-4 क्वेश्चन मध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. पुढचा 2 धातूच्या 25 ग्राम मिश्रणात 40% पहिला धातू आहे. दुसरा धातू किती कमी करायला पाहिजे जेणेकरून त्याचे प्रमाण 50% होईल? सेम सेम आताचाच क्वेश्चन तुमचा. फक्त मग काय वेगळं होतं तुमचं? वाळू लोह होतं, अल्कोहोल होतं, अल्कोहोल आणि पाणी. आता मात्र तुमचे 2 धातू दिलेले आहेत. सोडवायचे सेमच मेथड. किती आलं? 5. किती ग्रॅमचं मिश्रण आपल्याकडे? ती 25. बरोबर का रे? 25 ग्रॅम मिश्रणामध्ये आपल्याकडे काय पहिला धातू आहे? पहिला धातू आणि त्याला तो दुसरा धातू. पहिला धातू 40%,
पहिला धातू 40% आहे, याचा अर्थ 40% म्हणजे किती आहे काढा. 25चा 40% काढा. 25चा 40% टक्के म्हणजे खाली आलं 100. 25 एके 25, 25 चोक 100. 4 एके 4, 4 शून्य 0. 10ला 10 ग्रॅम. पहिला धातू 10 ग्रॅम आला राजा. मग दुसरा धातू टोटल आहे 25. इकडे 40चा हा 60 झाला तुमचा. बरोबर का रे. 60% झाला. याचा अर्थ 25 मधून पहिला धातू 10 ग्रॅम आहे, तो वजा करा. 60% काढायची गरज नाही. आलं तुमचं 15 ग्रॅम. दुसरा धातू आला 15 ग्रॅम, पहिला आला तुमचा 10 ग्रॅम. ती पुढे काय म्हणते, दुसरा धातू किती कमी करायला पाहिजे. पहिला धातू किती आहे आपल्याकडे. पहिला धातू 10 लिहायचं छेदामध्ये. दुसरा धातू लिहायचं, दुसरा धातू 15 आहे. ती म्हणते दुसरा धातू किती कमी करायला पाहिजे. मी x न कमी केला. आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा धातू कमी करताय तेव्हा त्याच प्रमाण म्हणजे दुसऱ्या धातूच प्रमाण 50% होते. म्हणून खाली दुसरा धातू आहे 50% खाली द्या. जर दुसरा धातू 50% होत असेल तर पहिला पण धातू किती राहणार तुमचा 50%च राहणार. कॅल्क्युलेशन करून घ्या. 0 0 म्हणजे 50 ला 50 कॅन्सल झालं राजा. मग काय झालं तुमचं 10 बरोबर 15 वजा x आलं. हा मायनस x इकडे येईल तुमचा प्लस. इकडे 15 राहिले. हा 10 प्लस मध्ये इकडे जाईल तुमचा मायनस. x बरोबर 15 मधून 10 गेले राहिले 5. म्हणजे दुसरा धातू किती ग्रॅम न कमी करायला पाहिजे. 5 ग्रॅम न कमी करायला पाहिजे. जेणेकरून लक्षात ठेवा दुसऱ्या धातूचं प्रमाण हे नवीन मिश्रणामध्ये किती टक्के राहील. 50% राहील. क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 1 ची 4च गणित आहे ती. आता तर फक्त टाईप वाईज बघत जाऊया. म्हणजे 4 4 5 5 माझ्याकडे जेवढे अवेलेबल गणित तेवढे बघूया. नंतर बाकीचे मग स्टाफ सिलेक्शन आलेले पोलीस भरतीला आले सगळे क्वेश्चन एकत्र ओढतो. मग त्यामध्ये अजून काय नवीन भेटतात का ते बघूया आपण. सध्या तर माझ्याकडे एवढीच अवेलेबल आहेत. क्लिअर करे. 4 गणित क्लिअर ना. 4 गणित समजून घ्या. नाही समजली तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा. रेकॉर्डेड वाले व्यवस्थित लेक्चर बघा. या टाईप क्रमांक 2. जेव्हा दोन दाराच्या वस्तू आपापसात मिसळल्या जातील. दोन दाराच्या वस्तू आपल्याला काय करायच्यात आपापसामध्ये मिसळायच्या आहेत. जाऊया पहिल्या क्वेश्चन कडे. हेडलाईन बघून घ्या. दोन दाराच्या वस्तू आपापसात काय करायच्यात आपल्याला मिसळायच्या आहेत. पहिला क्वेश्चन. 12 रुपये प्रति किलोग्राम वस्तूमध्ये 18 रुपये प्रति किलोग्राम वस्तू कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळून विकल्या पाहिजे जेणेकरून त्या मिश्रणाची खरेदी किंमत 15 रुपये प्रति किलोग्राम होईल. कोणत्या दोन आहेत लक्षात ठेवा. 12 रुपये प्रति किलोग्रामची वस्तू आहे आणि 18 रुपये प्रति किलोग्रामची वस्तू आहे. ती कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे जेणेकरून मिक्स करून विकल्या पाहिजेत जेणेकरून त्या मिश्रणाची खरेदी किंमत ही 15 रुपये प्रति किलोग्राम होईल. जमतंय का रे. काय नाही सोपं सांगतो. एलिगेशन मेथडच वापरायची. बघा काय करायचं मला सांगा. किती आहे रे. पहिली वस्तू 12 रुपये प्रति किलोग्राम आहे. दुसरी वस्तू किती आहे तुमची 18 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर ह्या दोघांना मिक्स करायचंय. ह्या दोघांना जर तुम्ही काय केलं मिक्स केलं मग तुम्हाला विचारलंय कुठल्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे दोन वस्तू एकत्र मिक्स करता आणि मिक्स केल्यानंतर कारण पहिली वस्तू लक्षात 12 रुपये प्रति किलोग्राम आहे. दुसरी वस्तू 18 रुपये प्रति किलोग्राम आहे आणि दोन्ही वस्तू तुम्ही एकत्र ऍड केल्या. दुकानामध्ये असते एक लांबडा तांदूळ असून एक तुमचा अर्धा तांदूळ असतो बघा आणि तो मिक्स केला जातो आणि त्याची किंमत ठरवून पुन्हा विकला जातो त्या ठिकाणी. तसं सेम गणित येतं. 12 रुपये किलोग्रामची वस्तू आहे आणि एक 18 रुपये किलोग्रामची वस्तू आहे. दोन्ही वस्तूंना एकत्र काय करायचं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ती कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे विचारले जेणेकरून हे मिश्रण जे तयार होईल त्याची खरेदी किंमत किती रुपये होईल 15. ती खरेदी किंमत लिहायची तर मध्यभागी 15 रुपये. काय करतं लक्ष देते. 12 रुपयाची वस्तू आहे 18 रुपये किलोग्रामची वस्तू आहे. दोन्ही वस्तू लक्षात मिक्स केल्या आणि मिक्स केल्यानंतर त्या वस्तूची खरेदी किंमत किती 15 रुपये आहे. दोघांची मिक्स किंमत 15 रुपये आहे लक्षात ठेवा.
आणि जेव्हा ही मेथड वापरचा लक्षात ठेवा तेव्हा तुम्हाला निघेल त्यांचं गुणोत्तर. त्या दोन वस्तूचं लक्षात ठेवा, मिसळल्याचं गुणोत्तर निघून जाईल. मग आता क्रॉसमध्ये वजाबाकी करा. 18 मधून 5 गेला, 15 गेला, 3 आला. 15 मधून 12 गेला, तुमचं किती आला? 3 आला राजा. आणि 3 ला 3 कॅन्सल झालं, तुमचं राहिलं एकाच एक. म्हणजेच तुम्ही त्या 12 रुपये किलोग्रामची वस्तू आणि 18 किलोग्रामची वस्तू कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे? एकाच एक गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लक्षात ठेवा त्या मिश्रणाची खरेदी किंमत किती होईल? 15 रुपये होईल. क्लिअर का रे बाबा? जाऊया पुढं. जी ही मेथड वापरतो तुम्ही एलिगेशन मेथड, ही तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, मधली किंमत ही खरेदी किंमत असली पाहिजे. जर तुम्हाला विक्री किंमत दिली असेल, तिथं पुढचा टॅप तर बघणार आपण, जर विक्री किंमत दिली असेल तर तुम्हाला ती खरेदी किंमत काढावी लागेल, आणि तर तुमचं लक्षात ठेवा त्या वस्तूचं काय निघेल त्या ठिकाणी गुणोत्तर निघून जाईल. घ्या पुढचा प्रश्न. एका 25 रुपये प्रति किलोग्राम वस्तूमध्ये, एक 25 किलोग्रामची वस्तू आहे, एक 20 किलोग्रामची वस्तू आहे, कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळून विकल्या पाहिजे जेणेकरून मिश्रणाची खरेदी किंमत 22 रुपये होईल? म्हणजे 25 किलोग्रामची वस्तू आणि 20 किलोग्रामची वस्तू ही कुठल्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे, आणि मिक्स केल्यानंतर लक्षात ठेवा विकल्या पाहिजे जेणेकरून मिश्रणाची खरेदी किंमत 22 रुपये होईल. खरेदी किंमत 22 रुपये, इथल्या 22 रुपये. क्रॉस मध्ये वजाबाकी करा, कारण ही 22 रुपये किंमत ही दोन वस्तू एकत्र केल्यानंतरची खरेदी किंमत आहे तुमची. 22 मधून 20 गेले राहिले 2 तुमचे, 25 मधून 22 गेले राहिले 3. भाग जात असेल तर भाग द्या, नसेल तर तसंच ठेवा. भाग जात नाही तसंच ठेवा. त्या दोन वस्तू कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स केल्या पाहिजेत? 2:3 गुणोत्तरामध्ये मिसळल्या पाहिजेत, जेणेकरून त्या मिश्रणाची खरेदी किंमत किती रुपये होईल? 22 रुपये होईल. उत्तर यायला पाहिजे 2:3. जाऊया करे पुढे. पुढचा प्रश्न. 6.20 रुपये प्रति किलोग्राम तांदळामध्ये 7.20 रुपये प्रति किलोग्राम तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजे जेणेकरून मिश्रणाची खरेदी किंमत 6.50 रुपये प्रति किलोग्राम होईल? झालं का रे?
बघा, एक 6.20 किलोग्रॅमचा तांदूळ आहे, दुसरा 7.20 किलोग्रॅमचा तांदूळ आहे. दोघाला कुठल्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे की जेणेकरून त्या लक्षात ठेवा मिश्रणाची खरेदी किंमत 6 पॉईंट किती होईल 50 6.50 ल्या ही 6.50 जी खरेदी किंमत आहे ती कोणाची आहे 6.20 हा तांदूळ आणि 7.20 हा तांदूळ मिक्स केल्यानंतरची त्याची खरेदी किंमत आहे 6 पॉईंट किती 50 राजा. मग विचारले कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे क्रॉस मध्ये वजाबाकी करा. तुमचे 6.50 आहेत 6.50 वरचे 50 किती आले रे 0.70 आले 0 पॉईंट किती आलं 70 वजाबाकी केल्यानंतर इथं 6.20 आहे 6.50 0 पॉईंट किती आलं तुमचं 30 आलं राजा. पॉईंटला पॉईंट कॅन्सल झाले तुमचे राहिले 70 राहिले तुमचे 30 शून्याला शून्य कॅन्सल झाला राहिले 7 आणि राहिले 3. कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे 7-3 या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे जेणेकरून लक्षात ठेवा त्या मिश्रणाची खरेदी किंमत 6 पॉईंट किती होईल 50 रुपये होईल. आलं का चेक करून घ्या. जाऊया खरी पुढे. एक व्यापारी 15 रुपये प्रति किलोग्राम तांदळामध्ये 20 रुपये प्रति किलो तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजे जेणेकरून मिश्रणाची नाही रे मिश्रणाची खरेदी किंमत 16.50 रुपये होईल. झालं का रे. एक 15 रुपये किलोग्रामचा तांदूळ आहे, एक 15 रुपये किलोग्रामचा तांदूळ आहे, एक दुसरा तुमचा कितीचा आहे 20 किलोग्रामचा आहे तांदूळ आणि म्हणते कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे जेणेकरून लक्षात ठेवा मिक्स केले हे दोन तांदूळ 15 रुपये आणि 20 रुपये किलोचे तांदूळ जर मिक्स केले तर त्या मिश्रणाची किंमत किती होती 16.50 इथं लिहा. तर वजाबाकी करा इथं इथं किती आले वरचे 50 ऍड केले 0.50 17 आणि वरचे 3 पॉईंट किती आले 5 3.50 आले तुमच्या राजा. इथं 15 आहे इथं 16.50 आहे 1 पॉईंट किती आलं तुमचं 50 आलं. दशांश चिन्ह कॅन्सल झाले रे वरच्या शून्याला शून्य पण कॅन्सल झाला राहिलं तुमचं 35 राहिलं तुमचं 15 भाग द्या 5 7 35 5 त्रिक 15 आलं किती तुमचं 7-3 म्हणजेच राजा हो 15 रुपये किलोग्रॅमचा आणि 20 किलोग्रॅमचा तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे 7-3 या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजे जेणेकरून त्या मिश्रणाची लक्षात ठेवा खरेदी किंमत किती होणार 16.50 रुपये होणार. उत्तर 7-3 आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 2 क्लिअर का
4च गणित आहेत माझ्याकडे ती. जेव्हा दोन दराच्या वस्तू आपापसात मिसळल्या जातील त्यावेळेस लक्षात ठेवायचं एलिगेशन मेथड वापरायची. पहिल्या वस्तूची किंमत इथे लिहायची, दुसऱ्या वस्तूची किंमत इथे लिहायची. दोघांना मिक्स केल्यानंतर जी काय लक्षात ठेवा किंमत येईल ती इथं लिहायची आणि त्यांची वजाबाकी करायची. त्या दोन संख्यांचं गुणोत्तर म्हणजे त्या दोन वस्तूंचं लक्षात ठेवा, मिक्स केलेल्या वस्तूंचं गुणोत्तर मिळून जाईल तुम्हाला. ही मेथड लक्षात ठेवा, सोपी मेथड आहे. बघा बघून घ्या 4 गणित. चला पुढचा टाईप क्रमांक 3. जेव्हा लाभ किंवा तोट्यावरती तोटा झाला, तोटावर लक्षात ठेवा, तोट्यावर मिश्रण विकले जाईल. म्हणजे एखादं मिश्रण लक्षात ठेवा, ते तर विकतोयच लक्षात ठेवा, पण विकलं जाईल तर नफ्यावरती किंवा तोट्यावरती. चला बघा हेडलाईन बघून घ्या. जेव्हा लाभ किंवा तोट्यावरती मिश्रण विकले जाईल. मिश्रण आहे लक्षात ठेवा, दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. पहिला क्वेश्चन, 10 रुपये प्रति किलोग्राम तांदूळ आणि 16 रुपये प्रति किलोग्राम तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळून 18 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकला जाईल की त्यावरती 20% नफा होईल. जमतंय का रे? बघा आता इथं काय म्हणते बघा. 10 रुपये प्रति किलोग्रामचा तांदूळ आहे, 16 रुपयाचा प्रति किलोग्रामचा तांदूळ आहे. तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळून 18 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकला जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 10 किलोग्रामचा तांदूळ 16 किलोग्रामचा तांदूळ हे मिक्स करायचं आणि तो मिक्स करून आपल्याला विकायचा 18 रुपये प्रति किलोग्राम. याचा अर्थ इथं 18 रुपये जे दिलेत ना लक्षात ठेवा, त्या मिश्रणाची खरेदी किंमत नाहीये, ती मिश्रणाची विक्री किंमत आहे. 18 रुपये जे आहे ना, 18 रुपये ही 18 रुपये लक्षात ठेवा सेलिंग प्राइस आहे. ती एसपी सीपी नाहीये. आपल्याला इथं पाहिजे सीपी, एलिगेशन मेथड वापरताना इथं पाहिजे आपल्याला सीपी. कारण मागच्या लेक्चरमध्ये पॉइंट मध्ये जर बघितलं आपण, इथं मध्ये जे लिहायचो ना, ती मध्ये लिहायचो त्या मिश्रणाची खरेदी किंमत. म्हणजे तुम्हाला ह्या टाइप मध्ये काय करावं लागेल, तुम्हाला मिश्रणाची खरेदी किंमत काढावी लागेल. आणि मिश्रणाची खरेदी किंमत काढण्यासाठी तुम्हाला नफा तोटा येणं अपेक्षित आहे. मागं आपल्या लेक्चरवरती नफा तोटा बॅच वरती झालेला आहे, एकदा नफा तोटा टोटली बघून घ्या. थोडं बेसिक 2-4 लक्षात टाईप जरी बघितले तर तुम्हाला नफा कसा काढायचा आणि तोटा कसा काढायचा हे तुमच्या लक्षात येऊन जाईल, किंवा खरेदी किंमत कशी काढायची किंवा विक्री किंमत कशी काढायची हे लक्षात येऊन जाईल तुम्हाला. याचा अर्थ इथं एलिगेशन वापरताना हे दोन मिक्स करायचे आहेत ना, आणि कोणत्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे, जेणेकरून लक्षात ठेवा ते 18 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकल आपण आणि त्यावरती आपण 20% नफा कमवून, म्हणजे 18 रुपयाला काय करायचंय, दोन गोष्टी मिक्स करायच्या, ते मिश्रणाची खरेदी किंमत ठरवायची आणि खरेदी किंमत ठरवून लक्षात ठेवा आपल्याला 18 रुपये प्रति किलोग्रामने विकायचं आहे. आणि जर आपण 18 रुपये प्रति किलोग्राम जर विकलं तर आपल्याला नफा किती होणार आहे, 20% होणार आहे. आणि आपला नफा होतो तो विक्रीवर कधी होत नसतो, नफा होतो तो खरेदीवरती होतो. याचा अर्थ आपल्याला 20% नफा घ्यायचा आहे. खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत इथं मी लिहितो, एकदम बेसिक सांगतो बघा. खरेदी किंमत इथं लिहितो विक्री. खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, मानायची असती 100. मानायची किती तुमची 100. जर 100 रुपये मानली तर ह्याच्यावरती तुम्हाला घ्यायचा नफा 20%. घ्यायचा ना, 20% नफा होतोय म्हणले. याचा अर्थ 100ला 20% म्हणजे 20 रुपये नफा. म्हणजे विकायला कितीला पाहिजे, 120 रुपयाला विकायला पाहिजे तुम्ही, बरोबर का रे? 120 रुपयाला विकायला पाहिजे तुम्ही. मग जर खरेदी 100 असेल तर तुमची विक्री 120 रुपये आहे का, 20% नफा घेतलाय. उदाहरणामध्ये विक्री किती आपली 18 आहे, विक्रीच्या खाली बरोबर विक्रीला 18. जर विक्री 18 असेल तर खरेदी किती, क्रॉस मध्ये गुणाकार करायचा. 100 गुणाकारामध्ये 18
भागीला आला तुमचा 120. आता भाग द्या. शून्याला शून्य गेले तुमचे. बे पंचे 10, बे सक्क 12, 6 एके 6, 6 त्रिक 18. राहिला 5 आणि 3 गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 3, 5 त्रिक किती आलं तुमचं? 15 आलं. 15 राजा. याचा अर्थ त्या मिश्रणाची खरेदी किंमत आली 15 रुपये. त्या मिश्रणाची खरेदी किंमत किती आली? 15 रुपये आली. मग आता काय करायचंय? हिथं ठेवायचं 15. कारण ही मेथड वापरताना हिथं तुम्हाला लक्षात ठेवा खरेदी किंमत पाहिजे. नव्हती, मी काढून घेतली. विक्री किमतीवरून लक्षात ठेवा, ते 18 रुपयाला विकले तर 20% नफा होतोय. त्याच्यावरून मी खरेदी किंमत काढली 15 रुपये. मग आता वजाबाकी करा. 16तून 15 गेला राहिला 1 आणि 15तून 10 गेला राहिला 5. राजाऊ, ती कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजेत? एकास 5 या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजेत. जेणेकरून लक्षात 10 रुपयाची वस्तू आणि 10 रुपये किलोग्रामचा तांदूळ आणि 16 किलोग्रामचा तांदूळ लक्षात ठेवा. तो एकाच 5 च्या गुणोत्तरामध्ये मिक्स करायला पाहिजे. जेणेकरून मिक्स करून तुम्ही तो 18 रुपये प्रति किलोग्राम जर विकला तर तुम्हाला नफा किती होणार आहे? 20% होणार आहे. चला, क्लिअर का रे बाबा? टाईप क्रमांक 2 मध्ये तुम्हाला खरेदी किंमत दिली जायची. टाईप क्रमांक मध्ये तुम्हाला खरेदी किंमत न देता मी तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे. तुम्हाला विक्री किमतीवरून तुम्हाला खरेदी किंमत अगोदर काढावी लागेल आणि मग लक्षात ठेवा तो तांदूळ कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळा हे निघेल. जाऊया पुढं. पुढचा क्वेश्चन. 25 रुपये प्रति किलोग्राम व 30 रुपये प्रति किलोग्राम दोन वस्तू कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळून 21 रुपये प्रति किलोग्रामला विकून 21 रुपये प्रति किलोग्रामला विकून 25% तोटा होईल? बघा, 25 रुपये प्रति किलोग्रामची एक वस्तू आहे. पुन्हा 30 किलोग्रामची एक वस्तू आहे. ती कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळायला पाहिजे? जेणेकरून लक्षात ठेवा तुम्ही 21 रुपये प्रति किलोग्रामने विकून तेव्हा ती 25% तोटा कमवाल, म्हणजे 25% तोटा होईल. हिथं जे ठेवायचं आपल्याला ती इथं ठेवायची खरेदी किंमत त्या दोन वस्तूची. मिक्स केल्यानंतरची खरेदी किंमत आपल्याकडे ती नाहीत, काढून घेऊया. हिथं मी लिहिलं खरेदी किंमत, हिथं लिहिली विक्री किंमत. खरेदी किंमत 100 रुपये माना. 100 रुपयावरती तुम्हाला 25% तोटा झाला. याचा अर्थ 100ला 25% तोटा म्हणजे 25 रुपये तोटा, म्हणजे विकणार कितीला तुम्ही? 75 रुपयाला. उदाहरणामध्ये विक्री किती आहे तुमची? 21 रुपये. 21 रुपये इथं लिहिलं. 75 रुपये विक्री तेव्हा खरेदी 100 आहे. 21 रुपये विक्री तेव्हा खरेदी किती? क्रॉस मध्ये गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 21 भागीला आला तुमचा 75 राजा. भागीला किती आला तुमचा? 75. भाग द्या इथं. 25 चोक 100, 25 त्रिक 75, 3 सत्ते 21, राहिला 4 आणि 7, 7 चोक किती आले? 28. म्हणजेच राजाओ त्या मिश्रणाची खरेदी किंमत जी आली म्हणजे सीपी जी आली ती सीपी किती आली तुमची? 28 रुपये. सीपी आली 28 रुपये आपल्याकडे. इथं सीपी ठेवून द्या. इथं तुमची सीपी आली 28. 30 मधून 28 गेला राहिला तुमचा 2 राजा आणि 28 मधून 25 गेला राहिला तुमचा 3.
म्हणजेच तुम्हाला कोणत्या गुणोत्तरामध्ये ते मिक्स करायला पाहिजे, 2:3 या गुणोत्तरामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा त्या दोन वस्तू मिक्स करायला लागतील, जेणेकरून लक्षात ठेवा तुम्ही ती 21 रुपयाला विकचाल आणि त्यावरती किती टक्के तोटा होईल तुम्हाला? 25% तोटा होईल. चेक करून घ्या, आलं का 2:3. चला नेक्स्ट क्वेश्चन. चहा उत्पादक चहाच्या 2 मळ्यातील 2 प्रकारचे चहा 5:3 या गुणोत्तरामध्ये मिसळतात. एकाची खरेदी किंमत 240 रुपये प्रति किलोग्राम, दुसऱ्याची किंमत 300 प्रति किलोग्राम आहे. जर दोन्ही प्रकारचे चहाचे मिश्रण केले आणि तुम्ही 315 रुपये प्रति किलोग्राम दराने विकले तर त्याचा नफा टक्क्यामध्ये सांगा. प्रश्न दिसतोय ना? जमतंय का रे? बघा इकडं. समजा काय म्हणले बघा. समजा कन्सेप्ट समजून घ्या. परीक्षेला आलेला प्रश्न बरं का, हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. परीक्षेला प्रश्न आलेला इथं मी लिहिलेत नाहीत, लक्षात ठेवा, कारण टायपिंग करताना वेळ जातो त्यामुळे मी लिहिलेले नाही, पण हे सगळे क्वेश्चन परीक्षेला आलेले आहेत. समजा ही काय म्हणते माहिती का, चहा उत्पादक काय करतोय, चहाच्या 2 मळ्यामधील 2 प्रकारचे चहा, 2 मळ्यामधील 2 प्रकारचे चहा 5:3 या गुणोत्तर मिसळतोय. म्हणजे असं समजूया की 5 किलोग्रॅमचा एक चहा व 3 किलोग्रॅमचा एक चहा मिक्स केला, मिसळला. एक 5 किलो 5:3 या गुणोत्तरामध्ये मिक्स करतोय, लक्षात ठेवा. मग आपण काय म्हणूया, 5 किलोग्राम तुमचा चहा आणि 3 किलोग्राम चहा काय केला, मिक्स करून टाकला, मिसळला. एकाची खरेदी किंमत 240 रुपये होती. म्हणजे पहिल्याची किंमत 240 रुपये होती. म्हणजेच लक्षात ठेवा 5 आणि 3 किती झाले, 8. 8 वस्तूची आपण काय करूया माहिती का, 8 किलोग्रामची म्हणा, वस्तूची म्हणण्यापेक्षा 8 किलोग्रामची, 8 किलोग्राम चहाची खरेदी किंमत काढूया, कारण आपल्याला नफा काढायचा आहे ना. नफा काढायचा म्हणल्यानंतर लक्षात ठेवा खरेदी कितीला केला आणि विकला कितीला. जर खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तर नफा होईल आपल्याला, जर खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तर आपल्याला तोटा होईल. मग 8 किलोग्राम चहाची खरेदी किंमत किती, तर खरेदी किंमत बरोबर कशी काढायची, मला सांगा. पहिला चहा जो आहे 5 किलोग्राम, तो 5 किलोग्रामच्या किती रुपयाने खरेदी केलाय, 240 रुपयाने केला. 240 करायचं अधिक तुमचं दुसऱ्याची किंमत किती आहे तुमची, 300 प्रति किलोग्राम आहे. 3 गुणाकारामध्ये किती करा तुमचं, 300 करा. 24 5 120 आलं, वरचे 1 शून्य आहे, 3 त्रिक 9, वरचे 2 शून्य. 1200 आणि 900 किती आलं, 2100 आलं, 2100. म्हणजे आपण 8 किलोग्राम चहा खरेदी किती रुपयाला केला, 2100 रुपयाला खरेदी केला. तर हाच 8 किलोग्राम चहा आपण काय करायचंय, 5 आणि 3चा काय केला तुम्ही, मिक्स केला आणि एकत्र मिक्स करून तो लक्षात ठेवा 300 मिश्रण, चहाचं मिश्रण 315 रुपये प्रति किलोग्रामने विकलं. म्हणजे 8 किलोग्रामची चहाची विक्री किंमत, चहाची विक्री किंमत मग आपण आता हा मिक्स केला 8 किलोग्राम. पहिला सेपरेट होता, पहिला 5 वेगळा होता, 3 वेगळा होता. 5 ची किंमत आली 1200 रुपये खरेदी आणि 3 किलोग्रामची खरेदी आली तुमची 900 रुपये आली. टोटल खरेदी किती झाली, 2100 रुपयाची खरेदी झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, तो चहा मिक्स केला मी, 8 किलोग्राम आता विकायचा आहे. मग कितीने विकायचं आपल्याला, 315 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकायचा आहे. मग 8 ला कितीने गुणायचं, 315ने. 8 पंचे किती आलं, 40. चला गेला 4. 8 1 8, 8 आणि 4 किती आले, 12. हातच्या लेख 8 त्रिक 24, 24 ने किती आले, 25. 2520 रुपये. 2500 रुपये काय झालं, 2520 रुपयाला आपण तो चहा काय केला, मिक्स करून विकला. मग नफा किती झाला रे, नफा झाला का तोटा झाला, खरेदी केली तर 2100 रुपयाला,
विकला 2520 रुपयाला, याचा अर्थ खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, नफा झाला. मग नफा किती झाला आपल्याला? नफा बरोबर विकला होता 5220 रुपयाला, विकला आपण खरेदी केला आपण 2100 रुपयाला, विकला टोटल सगळा 2520 रुपयाला. विक्रीमधून खरेदी वजा करा, तुम्हाला नफा मिळून जाईल. 0, 2, 4 आणि 0. 420 रुपये आपल्याला काय झाला त्या ठिकाणी? नफा झाला. 420 रुपये जो नफा झाला ना, तो कशावर झाला? 2520 वरती झाला का 2100 वरती? तर 2100 वरती नफा झाला आपल्याला. कुठलाही नफा होतो तो विक्रीवर कधीच होत नाही, तो होतो खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत 2100 वरती नफा झाला 420, तर तो टक्क्यामध्ये विचारला, गुणिले 100 करून टाका. 2 शून्याला 2 शून्य गायब झाले. बे एक सॉरी 21 नाही तर सॉरी 21 एक 21, 21 दोन्ही किती आलं तुमचं? 42. वरचा शून्य. किती टक्के नफा कमावला त्यानं? 20%. आलं का? चेक करून घ्या. 20%. चला जाय करे पुढं. नीता चहाचे 2 प्रकार, एक 80 रुपये प्रति किलोग्राम, दुसरा 200 रुपये प्रति किलोग्राम. 5:30 या गुणोत्तरामध्ये मिसळते. मिसळले म्हणा चालेल, मिसळले. तर मिश्रित चहा 210 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकला, तर त्याचा नफा किती विचारले? नीताच्या 2 प्रकारचे जे आहेत लक्षात 80 रुपये प्रति किलोग्राम ना, आणि दुसरा 200 रुपये प्रति किलोग्राम ना, 5:3 या गुणोत्तरामध्ये मिक्स करत आहे. मग 5 आणि 3 किती झाले? 8. 5 आणि 3 किती आले? 5 अधिक 3 किती आले? 8. 8 किलोग्राम चहाची खरेदी किंमत. 8 किलोग्राम चहाची खरेदी किंमत काढून घ्या. कारण 5 किलोग्रामचा आणि 3 किलोग्रामचा चहा ती मिक्स करते आहे, म्हणजे टोटल 8 किलोग्राम चहाची खरेदी किंमत काढून घ्या. खरेदी किंमत बरोबर मला सांगा 5 किती रुपयाने खरेदी करते? 80 रुपयानं. 80 गुणाकारा 3 किती रुपयाचे आहे? 3 लक्षात किलोग्राम, 200 रुपये प्रति किलोग्राम आहे. 8 पंचे किती आलं? 40. वरचा शून्य. 3 दोन्ही आले 6, वरचे 2 शून्य. 600 आणि 400 किती आले तुमचे? 1000. म्हणजे 5 किलोग्राम चहा आणि 3 किलोग्राम चहा 80 आणि 200 रुपयाच्या भावानं आपण किती रुपयाला खरेदी केला? 1000 रुपयाला खरेदी केला. आता हो विकायचा आहे, ह्याला मिक्स केला. 5 ला आणि 3 ला मिक्स केला, 8 झाला. लक्षात ठेवा 8 चहाची विक्री किंमत. 8 किलोग्राम चहाची विक्री किंमत. 8 किलोग्राम चहाची विक्री किंमत काढायची. मग 8 गुणाकारामध्ये मिक्स केल्यानंतर ते मिश्रित चहा लक्षात ठेवा किती प्रति किलोग्राम भावाने विकलाय? 210 रुपये प्रति किलोग्राम भावाने विकलेला आहे. मग 8 ला गुणायचं 210. 8 0 0 8 1 8 8 दोन्ही आलं 16. खरेदी केला 1000 रुपयाला आणि 8 किलोग्राम चहा पण विकला 1680 रुपयाला. मग तुम्हाला विचारलं त्याचा नफा किती? नफा किती म्हणजे फक्त तुम्हाला वजाबाकी करायची. 1680 वजा 1000 करायचं आहे. 0860. नफा किती रुपये मिळाला? 680 रुपये मिळाला. बरोबर आहे खरे? क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का?
ठीक आहे, आजचा बघा आपण इथंच थांबू. एवढीच गणित टाईप ट्रान्सलेट झालेली. बाकी बघूया नंतर, उद्याच्याला बघूया. उद्याच्याला राहिले टाईप क्रमांक 3च घेऊया. थोडीशी आहेत गणित हे ट्रान्सलेट करायचे राहिले, ते आपण उद्याच्याला घेऊया. इथपर्यंत तर क्लिअर का मला सांगा, जाऊ द्या. टाईप क्रमांक 3च घेतला ना आपण. हा, 3 पर्यंत क्लिअर का? ठीक आहे, थांबूया. राहिले बघा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बघा कुठं अशी गणित आहेत का ह्या 3 टाईप मधले आणि सोडवा.